नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की एका लॉजवरती पोलीस आलेले असतात आणि दरवाजावरती जोरजोरात मारत असतात. रूम नंबर 101 असा असतो. लेडी पोलीस, त्याचबरोबर कॉन्स्टेबल, पोलीस इन्स्पेक्टर अशी मोठी टीम आलेली आहे आणि ते जोरजोरात बाहेरून ओरडत आहेत, दरवाजा उघडा, रेड पडली आहे, लॉजवरती रेड पडली आहे. आता हा प्रश्न पडलेला आहे की या लॉजवरती रेड पडली आहे, नक्की याच्याशी काय संबंध आहे? आणि आतमध्ये अर्णव आणि ईश्वरी दोघं जण आहेत. ईश्वरीला धक्का बसलेला आहे. अर्णव ईश्वरीला म्हणतो की तुला कळतंय का, या लॉजवरती रेड पडली आहे. कसल्या लॉजवरती तुला आणलंय, कसल्या हॉटेलमध्ये तुला त्या राकेशनं आणले, तुझ्या लक्षात येते का? असं म्हणत अर्णव तिला जाब विचारत असतो आणि ईश्वरी मात्र एकटक अर्णवकडे पाहत असते. तिला धक्का बसलेला असतो, तिला कळतच नसतं. अर्णव तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. अर्णव जेव्हा तिला सांगत आहे तेव्हा मात्र ईश्वरी पाहतच राहते. ईश्वरीचा विश्वासच बसत नसतो की असं कसं होऊ शकतं आणि हे सगळं काय झालंय, याच्याशी काय संबंध आहे, असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात आणि ईश्वरी मात्र पाहतच असते. अर्णव म्हणतो, लक्षात येते का तुझ्या, कुठे आणलंय तुला, फसवलंय तुला त्या राकेशने. अगं तू कोणत्या हॉटेलमध्ये, तुला माहिती आहे का, रेड पडली आहे, तुझी इज्जत सगळी जाणार आहे, तुझी अब्रू जाणार आहे, तुझ्या लक्षात येते का? अर्णव तिला ठणकावून विचारत असतो, तिच्याशी बोलत असतो, परंतु ईश्वरी मात्र एकटक पाहत असते आणि अचानक तिला गरगरल्यासारखं होतं. मग अर्णव ईश्वरीला विचारू लागतो, काय होतंय तुला, त्याने काही खायला दिलंय का तुला, कोणतं औषध दिलेलं का? आणि त्या क्षणी ईश्वरीला चक्कर येऊ लागते. अर्णव तिला सावरत असतो, तिला म्हणत असतो की काळजी करू नकोस. असं म्हणत अर्णव ईश्वरीची समजूत घालत आहे, तिला सावरत आहे. ईश्वरीला आता धक्का बसलेला आहे. एकतर बाबा कोमातून बाहेर आलेत आणि जर त्यांना कळलं की त्यांची मुलगी अशा हॉटेलमध्ये सापडले, लॉजवरती सापडले, पोलिसांनी रेड टाकली आहे आणि त्याच्यामध्ये ती पकडली गेली आहे, तर बाबांचं काय होईल, असा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि जेव्हा तिला अर्णव विचारतो की त्याने तुला काही खायला दिलेलं का, तेव्हा ईश्वरीला आठवतं की राकेशने कपामध्ये काहीतरी औषध मिक्स केलेलं, 2 कप चहाचे आणलेले होते आणि त्याच्यामध्ये त्याने औषध मिक्स केलेलं होतं. म्हणजे यापूर्वी सुद्धा राकेश एका ठिकाणी तिला घेऊन गेलेला असतो आणि तिला सांगत असतो की तुला तुझं कॅफे चालू करायचं आहे, त्याच्यासाठी ही जागा योग्य असेल असं त्याने सांगितलेलं असतं. परंतु आज त्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा ईश्वरीला त्याच गोष्टीची जाणीव होते. ईश्वरीला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे, म्हणजे मी काय बघते हे, अर्णव सर मला वाचवायला आलेत, त्या राकेशने मला अशा ठिकाणी अडकवले आणि तिथून तो निघून गेलाय. तर राकेशने, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की राकेशने ईश्वरीला का अडकवलं, ईश्वरी तर लग्नाला तयार झालेली होती. हो, ईश्वरी लग्नाला तयार झाली होती, पण राकेशने तिला का अडकवलं, कारण जेव्हा ईश्वरीच्या लक्षात येतं आपल्या बाबांना ही गोष्ट पटत नाहीये, तेव्हा मात्र ईश्वरीने लग्नाला नकार दिलेला असतो आणि ईश्वरी म्हणालेली असते की माझ्या बाबांची इच्छा नसेल तर मी हे लग्न करणार नाही आणि म्हणूनच राकेशने तिला या सगळ्यामध्ये अडकवलेलं आहे आणि ईश्वरीला त्या लॉजवरती आणून सोडलेलं आहे. इकडे अर्णव म्हणत असतो की गळ्यातलं मंगळसूत्र काढतो आणि म्हणतो की हे मंगळसूत्र घालण्याशिवाय कोणताच पर्याय नाही. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते म्हणजे, तेव्हा अर्णव सांगू लागतो की मी तुझे अजून अब्रू घालवू शकत नाही. त्या राकेशने ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या आता थांबवायच्या असतील तर आपल्याला हेच करावं लागणार आहे. तेव्हा मात्र ईश्वरी पाहतच राहते आणि अर्णव सांगतो की आपल्याकडे कोणताही पर्याय नाही. आणि मग आता पोलीस तिथं दरवाजा उघडायला सांगतात. दरवाजा उघडला जातो. अर्णव ईश्वरीला घेऊन येतो. अर्णवने ईश्वरीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं असतं आणि ईश्वरीला सांगितलेलं असतं. आणि मग अर्णव तिथे येऊन सांगतो की ही माझी लग्नाची बायको आहे, सौ ईश्वरी अर्णव राजे शिर्के. आणि अर्णवने ईश्वरीची इज्जत वाचवलेली आहे आणि त्याचबरोबर त्या राकेशच्या तावडीतून तिची सुटका सुद्धा केलेली आहे. आणि ईश्वरी मात्र अर्णवकडे पाहतच राहते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.